पण जर आपल्या मुलांसाठी अरेंज मॅरेज पार्टनर शोधत असाल तर सावध व्हा. कारण आजची जी घटना आहे ते तुम्हाला खूप काही समजून जाईल. सावध व्हा. मुलांचं किंवा मुलींचं लग्न करताना आपण केवळ चांगला पैसा, चांगला जॉब, चांगलं शिक्षण, चांगलं घराणं एवढंच पाहतो. पण कधी कधी त्यांची मानसिकता पण बघायला पाहिजे आणि त्यांना थोडा वेळ द्यायला पाहिजे. जरी अरेंज मॅरेज असलं तरी 6 महिन्याचा कालावधी घेऊन चालायला पाहिजे. त्यात आपण थोडंफार तरी समजून घेऊ शकतो. अशीच एक गुडगावची घटना आहे. तिथे महक नावाची एक मुलगी असते जी 28 वर्षाची असते आणि ती हुशार असते, बुद्धिमान असते, सुंदर असते. ती ग्रॅज्युएशनमध्ये टॉपर असते, पहिल्या 10मध्ये ती असते आणि PGमध्ये पण ती पहिल्या 5मध्ये असते. हुशार असते. तिला आपल्या लाईफमध्ये काहीतरी करायचं असते. तिच्या आईबाबांना पण असं वाटते की आपली मुलगी खूप हुशार आहे, टॅलेंटेड आहे, तर नक्कीच ही काहीतरी चांगलं करेल आणि ती चांगलं करते. ती बँकमध्ये जॉब करते आणि 28 वर्षाची ती होऊन गेलेली असते. तर आईबाबांना असं वाटते की आता आपल्या मुलीसाठी स्थळ बघायला पाहिजे. त्या मुलीला लग्न करायचं नसते, पण आईबाबा प्रेशर करतात, प्रेशर देतात की तू आता 28 वर्षाची झालेली आहे, तर आता तुझ्यासाठी स्थळ बघायला आम्ही सुरुवात करतो आहे. तर ती म्हणाली ठीक आहे. मग त्यांनी आपल्या नातेवाईकांना आणि जवळच्या ओळखीच्या लोकांना सांगितलं की हिच्यासाठी तुम्ही मुलं बघा. महकला आता लग्न करायचं आहे, तर तिच्यासाठी योग्य वर तुम्ही शोधा. कारण ती शिकलेली आहे, ती बँकर आहे, ती बँकमध्ये चांगल्या पोझिशनवरती आहे. तिला सुटेबल असा मुलगा बघा, असं त्याने नातेवाईकांना, ओळखीच्या जवळच्या मित्रांना सांगितलेलं. आणि ती मुलगी गुडगावला जॉब करीत असते. तर तिथे जर जॉब करणारा मुलगा जर तिला मिळाला तर ती घर पण सांभाळू शकेल आणि ती ऑफिस पण सांभाळू शकेल. त्यामुळे असा जर मुलगा मिळाला तर तुम्ही आम्हाला सांगा, असं त्यांनी नातेवाईकांना सांगितलेलं. आणि नातेवाईकसुद्धा तिच्यासाठी मुलं शोधतात. एक चांगलं स्थळ त्यांना दिसते आणि तो मुलगा असतो अंशुल. तो गुडगावला जॉब करत असतो. तो CA असतो. तो पण हुशार असतो, देखणा असतो आणि CA म्हटल्यावरती तो खूपच जास्त टॅलेंटेड असेल. कारण तिथली एंट्रन्स एक्झाम क्रॅक करणं खूप साधी सोपी गोष्ट नाही आहे. त्याच्यासाठी एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्मार्ट असणं खूप गरजेचं असते आणि तो होता. आणि त्याचं घराणं चांगलं होतं. तो हिसारचा होता. त्याचं घराणं चांगलं होतं. त्या मुलाचं जेव्हा प्रपोजल ह्यांच्याजवळ येते तेव्हा ह्यांना ते आवडते. तो मुलगा येऊन भेटतो तर ते पण सगळ्यांना खूप आवडते आणि तो मुलगा पण खूप मिलनसार असतो. त्याच्याबद्दल सगळे चांगलं सांगायचे. त्यामुळे सगळ्यांना हे स्थळ खूप आवडलं आणि सगळ्यांनी ओके केलं. महकने सुद्धा हो म्हटलं आणि त्यांचं लग्न खूप धूमधडाक्यामध्ये झालं. कारण दोघंही वेल सेटल्ड होते. त्यांचे प्री वेडिंग शूट जेव्हा झालं तेव्हा ते सगळं लग्नामध्ये व्हिडिओज दाखवले तेव्हा सगळे हेच म्हणायचे की खूप परफेक्ट मॅच आहे. एक बँकर आहे तर दुसरा CA आहे. ही जोडी अशीच असायला पाहिजे, असं प्रत्येक नातेवाईकांना वाटत होतं आणि ते खूप छान पद्धतीने ते लोक राहत होते. आणि सगळं एकंदरीत यांचं सगळं चांगलं सुरू असते. लग्नाला 5 महिने झाले असतात. ती 2 महिन्याची प्रेग्नेंट पण असते आणि दोन्ही कुटुंबांना खूप आनंद होतो. मुलाकडल्या कुटुंबाला पण आणि मुलीकडल्या कुटुंबाला पण खूप आनंद होते की आता या दोघांच्या आयुष्यामध्ये नवीन फूल येणार आहे. त्यामुळे सगळे खूप आनंदी होते. 14 फेब व्हॅलेंटाईन डे हा दिवस असतो. तर त्या दोघांना पण सुट्टी असते. तर ती विचार करते की आपण कसं प्लॅन करायचं. कारण तो तिचा पहिला व्हॅलेंटाईन डे असतो. त्यामुळे तिला असं वाटतं की काहीतरी याने माझ्यासाठी चांगलं प्लॅन केलं असेल. तर तो तिला म्हणतो की आपण असं करूया की आपण हिसारला आईबाबांकडे जाऊ. तर ती म्हणाली ठीक आहे. तिला असं वाटलं की तिथे काहीतरी चांगलं याने प्लॅन करून ठेवलं असेल. तर ती तयार होते आणि ते दोघंही हिसारला जातात. 14ला जातात ते.
रात्रभर तिथे राहतात. सगळं छान असते, सगळ्या लोकांनी तिची काळजी घेतलेली असते. दोघं पण पती पत्नी चांगले असतात. 15 तारखेला 6:30 वाजता ते दोघं तिथून निघतात, कारण की दुसऱ्या दिवशी त्यांना ऑफिसला जायचं असते. दोघांनाही ऑफिसला जायचं असते, त्यामुळे ते 6:30ला तिथून निघतात. सगळ्यांनी खूप आनंदाने त्यांना पाठवलं आणि सगळ्यांनी फोटोज घेतले. सगळे खूप आनंदी असतात आणि हे दोघं पुढे निघतात. पुढे जातात आणि तो जो असतो अंशुल, तो एका कच्च्या रस्त्याने तिला घेऊन जातो. जो हायवे असतो तो त्याला सोडतो आणि कच्च्या रस्त्याने तो तिला घेऊन जातो. ती विचारते पण त्याला की तू मला का अशा रस्त्याने घेऊन चाललेला आहे. तर तो म्हणतो की हायवेवरती खूप ट्रॅफिक असेल आणि आपण अडकून जाऊ म्हणून मी हा रस्ता घेऊन चालले, म्हणजे या रस्त्याने तुला नेतो आहे. तर तिथे जास्त रहदारी वगैरे पण नव्हती. तर ती म्हणाली ठीक आहे, आता त्याने नेलेलंच आहे. तर हे लोक चालले असतात, पण त्याच्या मनात काय असते ह्याची तिला कल्पना सुद्धा नसते आणि ती त्याच्यावरती विश्वास करून चालली असते. तो म्हणतो तिला की मला वॉशरूमला जायचं आहे आणि तो गाडीमधून उतरतो. सुनसान रस्ता बघते आणि तिथे गाडी तो थांबून देतो आणि तो म्हणतो की मला आता वॉशरूमला जायचं आहे. तर तो दार उघडून जातो आणि दुसऱ्या दाराने तिच्या जवळ येतो आणि तिला तिचा गळा दाबतो. ती पूर्णपणे मरण पावलेली आहे असं त्याला वाटत नाही, त्यामुळे तो कात्री घेतो. त्याच्या आधी तो हातामध्ये ग्लव्स टाकतो, कात्री घेतो आणि तिचा गळा सुद्धा कापून टाकतो आणि डॅशबोर्डवरती येतो आणि स्वतःचं डोकं आपटतो आणि स्वतःच पोलिसांना फोन करतो. तिच्या आईबाबांना फोन करतो आणि म्हणतो की आम्हाला कोणीतरी लुटलेलं आहे आणि मेहकला त्यांनी मारून टाकलेलं आहे. तर तिचे आईबाबा लगेचच येतात. त्याच्यानंतर पोलीस येतात. तिच्या बाबांना असं वाटते की जावयांची जी बॉडी लँग्वेज आहे ती त्यांना काही बरोबर वाटत नाही. त्यांना कुठेतरी असं वाटते की कदाचित जावयांनीच मुलीला मारलं असेल, पण ते असं काही बोलू शकत नव्हते. मग पोलीस आले. पोलिसांनी विचारलं की काय झालं. तर तेव्हा तो सांगतो की आम्ही चाललो होतो आणि वाटेत आम्हाला कोणीतरी लुटलेलं आहे आणि त्यांनी मेहकला मारून टाकलेलं आहे. मी वाचवण्याचा प्रयत्न केला, त्यांनी मलाही मारलेलं आहे. बघा माझ्या डोक्याला पण लागलेलं आहे आणि आमच्याकडची कॅश आणि गोल्ड आणि जे काही मूल्यवान वस्तू होते, मोबाईल वगैरे, तर घेऊन ते पसार झाले. पण माझा मोबाईल त्यांनी नाही नेला, फक्त मेहकचाच नेला असं त्यांनी सांगितलं. पोलिसांना थोडं असं वाटतं की असं कसं होऊ शकते. मग ते त्याला पोलीस स्टेशनला घेऊन जातात. तिथे विचारतात काय झालं. तेव्हा तो हेच सांगतो की आम्हाला लुटलं गेलेलं आहे. मग पोलीसवाले म्हणतात की चला आपण त्या म्हणजे त्या घटनास्थळी जाऊ आणि तिथे परत सीन कसा काय झालेला आहे ते सगळं बघू. तर तो जातो आणि सांगतो. तर त्याने 2-3 थेरी सांगितलेल्या, पण त्याच्यामध्ये तारतम्य नव्हतं. त्याच्यामधलं जे असं काही नीटसं मॅच होत नव्हतं. कुठेतरी असं वाटत होतं की तो कुठेतरी गडबडतो आहे, काहीतरी फेक सांगतो आहे असं पोलिसांना जाणवायला लागलं. पोलिसांना समाधान झालं नाही. तेव्हा त्यांनी त्याला पोलीस स्टेशनला नेलं आणि जरा सक्तीने विचारलं की सांग आता काय झालं. तू डायरेक्ट हायवेने गुडगावला येऊ शकला असता, मग तू तो रस्ता का घेतला. तो सुनसान रस्ता होता. तुझी बायको, नवीनच लग्न झालेलं तुमचं होतं, तिने दागिने घातलेले होते आणि ती प्रेग्नेंट सुद्धा होती. अशा वेळेस तुला सेफ घेऊन जाणं गरजेचं होतं. ते रस्ते चांगले नव्हते. तिथे विटा भट्टी जे असेच पडके कारखाने वगैरे होते. तो रस्ता सेफ नव्हता. मग तो रस्ता का निवडला. तर त्याने जे आन्सर केलं त्याच्याने पोलिसांना समाधान झालं नव्हतं. त्यामुळे तो असं काहीतरी गोलमोल उत्तर देतो असं पोलिसांना वाटलं आणि पोलिसांनी आता मात्र त्याला सक्तीने विचारलं आणि म्हटलं की आता काय ते तू खरं खरं सांग, नाही तर तुला चांगलं मार बसेल. तर
मग तो सांगतो की मीच महकला मारलेला आहे. तर त्याने विचारलं का मारलेलं आहे, तुमचं तर अरेंज मॅरेज आहे, तुमचं तर सगळं व्यवस्थित सुरू आहे, तुझी बायको तर 2 महिन्याची प्रेग्नेंट पण आहे, तू का मारलंस? तर तो म्हणाला की काल 14 फेब होतं, व्हॅलेंटाईन्स डे. तर या दिवशी तिला सारखे फोन येत होते, अननोन नंबरने तिला फोन येत होते आणि ती ते फोन रिसीव्ह करत होती, ती मेसेजेस करत होती आणि ती फोनवरच होती. मी तिला म्हटलेलं की तू कुणाशी बोलते आहेस एवढा वेळ? तर ती म्हणाली की ऑफिसचे लोक आहेत, ऑफिस मधले कलिग्स आहेत आणि मला काही काम होतं, त्यामुळे त्यांनी मला फोन केलेला आहे. तर या गोष्टीचा त्याला खूप राग येते आणि म्हणजे तो 5-6 महिन्यापासून हे सगळं बघत होता. तर त्याला असं वाटत होतं की हिचं कदाचित अफेअर असेल आणि आज व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी जर कोणाचा फोन येत असेल तर नक्कीच हिचं अफेअर असेल असं त्याला वाटते. आणि 15 तारखेला जेव्हा ते हिसारवरून निघतात तेव्हा ह्या दोघांचं गाडीमध्ये खूप भांडण झालं होतं. तर ती म्हणते की तो माझा कलिग आहे, माझं त्याच्यासोबत अफेअर नाही आहे, माझं जर अफेअर असतं तर मी लग्न केलं त्याच्यासोबत असतं, तुझ्यासोबत केलं नसतं, असं पण ती त्याला म्हणते. पण त्याच्यावरती त्याला समाधान येत नाही आणि त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळं असते. त्याला पूर्ण संशय असते की हिचं कुठेतरी अफेअर आहे. मग तो म्हणतो की ठीक आहे, घरी जाऊन बोलूया, असं तो म्हणतो आणि तो तिला वाटेतनं चुकीच्या रस्त्याने घेऊन जातो, कारण त्याच्या डोक्यामध्ये वेगळंच काहीतरी प्लॅन सुरू असते. तो तिला घेऊन जातो आणि तिथे मारण्याचा तो विचार करतो आणि तो तिला मारून टाकतो. त्याने तिला याच्या आधी पण म्हटलं होतं की मी CA आहो, मी चांगला कमवतो आहे आणि तुला जॉब करण्याची काही गरज नाही, तू घरच सांभाळ. पण लग्नाआधी त्याने हे म्हटलं होतं, कारण तिची अटच होती की मला जॉब करू देशील का? तर त्याने म्हटलं होतं की हो, मला पण वर्किंगच लेडी हवी आहे, त्यामुळे तू तर जॉब करणारच आहेस. तर ह्या एका कारणाने महकने याला हो म्हटलं होतं. त्याचं प्रोफाईल नो डाऊट खूप चांगलं होतं. तो CA होता, त्याच्याकडे चांगला पैसा होता, चांगला जॉब होता, चांगली लाईफस्टाईल होती त्याच्याकडे. त्यामुळे त्याला कोणी नाकारू शकत नव्हतं. पण तिची जी अट होती की मला नोकरी करू देशील का? तर त्याने हो म्हटलं आणि म्हणूनच तिने या लग्नाला होकार दिला, कारण ती करिअर ओरिएंटेड होती. पण कलिग्सचे फोन येणं, हिचं त्यांच्याशी बोलणं, मेसेज करणं हे त्याला आवडत नव्हतं. कारण जरी तो शिकला सवरलेला असला आणि चांगल्या ठिकाणी तो शिकलेला असला, टॉपर असला, पण तरीही त्याच्या डोक्यामध्ये संशय होता आणि तो थोडा रूढीवादी पण होता. त्याला असं वाटायचं की स्त्रियांनी घरीच बसून घरचे कामं करायला हवे, पण तो तिला असं मोकळेपणाने म्हणू शकत नव्हता. त्यामुळे तो खूप आतून गुदमरत होता आणि त्याला असं वाटत होतं की नाही, हिचं कुठेतरी बाहेर अफेअरच आहे, असं त्याला संशय वाटत होतं आणि म्हणून त्याने आपल्या पत्नीला, प्रेग्नेंट पत्नीला मारून टाकलं. आई वडिलांनी अरेंज मॅरेज ठरवलं होतं की सगळं बघून ठरवलं होतं. मुलगा चांगला आहे, मुलीला मॅच आहे, सुटेबल मॅच आहे, असं सगळ्यांना वाटत होतं आणि तो जो मॅच, व्यवस्थित मॅच आपल्याला जे वाटत होतं, त्या अरेंज मॅरेजमध्ये 5 महिन्याच्या लग्नामध्ये त्या शिकल्या सवरलेल्या CA मुलाने आपल्या पत्नीला मारून टाकलं. कमीत कमी 6 महिन्याची जर वेळ दिली असती, इतक्या घाईने जर लग्न केलं नसतं, तर कदाचित त्याची मानसिकता थोडीफार महकला समजू शकली असती. पण आईबाबांनी अरेंज मॅरेज केलं आणि सगळं व्यवस्थित असल्यामुळे खूप वेळ दोघांना मिळाला नाही आणि त्या दोघांनी लग्न केलं आणि त्याचा शेवट असा झाला. पण असंही म्हणू शकत नाही की अरेंज मॅरेजमध्ये असं झालं. लव्ह मॅरेजमध्ये सुद्धा अशा खूपशा घटना आहेत की मुलाने मुलीला मारलेलं आहे, मुलीने मुलाला मारून टाकलेलं आहे, यांचे दोघांचे इकडे तिकडे अनैतिक संबंध असतात. ह्या सगळ्या गोष्टी अरेंज मॅरेजमध्ये जर झाल्या असतील तर लव्ह मॅरेजमध्ये पण ह्या अशा सगळ्या गोष्टी आपल्याला दिसूनच येतात. याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट्स करून नक्की कळवा. तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता, रिअल क्राईम स्टोरीज ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे. परत भेटूया पुढल्या वळणावरती. तेव्हापर्यंत लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा.